श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रीराम समर्थ। नमस्कार मंडळी, निरालीबाई चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज रामदास नवमी आहे. त्यानिमित्ताने रामदास स्वामी यांचे चरित्र आणि त्यांची थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते. रामदास स्वामी यांच्या आईवडिलांचे नाव राणूबाई आणि सूर्याजी पंत असे होते. रामदास स्वामी यांच्या घराण्यामध्ये श्रीराम आणि सूर्यनारायण यांची उपासना 21 पिढ्यांपासून करीत आलेली होती. रामदास स्वामींचे वडील सूर्याजी पंत यांनी देखील वयाच्या 12व्या वर्षापासून सूर्याच्या उपासनेस आरंभ केला. नित्य सूर्यावलोकन, अर्घ्यप्रदान, श्री सूर्यनमस्कार झाल्याखेरीज अन्न ग्रहण करायचे नाही, अशा दृढ निश्चयाने त्यांनी उपासना केली. त्यांची ही दृढ उपासना पाहूनच प्रत्यक्ष श्री सूर्यनारायणाने सूर्याजीपंत आणि राणूबाई यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा राणूबाईंनी त्यांना मला एक परमभागवत सुपुत्र द्यावा असे सांगितले. तेव्हा हसून सूर्यनारायण त्यांना म्हणाले, तुम्हाला मद अंशे करून एक व श्री मारुती अंशे करून एक असे 2 जगतविख्यात महान भगवत भक्त पुत्र होतील. ज्येष्ठ पुत्र प्रपंचात राहून वंशधर होईल व कनिष्ठ पुत्र ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून कृष्णातटी राहून जगत उद्धार करेल. आणि पुढे सूर्याजीपंतास सांगितले की तुम्हाला येत्या रामनवमीस रामरायाचे प्रत्यक्ष दर्शन घडेल. असे सांगून सूर्यनारायण अंतर्धान पावले. पुढे राणूबाईंना शके 1527 विश्वावसू नाम संवत्सरात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीस ज्येष्ठ पुत्राचा जन्म झाला. त्याचे नाव गंगाधर ठेवले आणि त्यानंतर 3 वर्षांनी राणूबाईंना दुसरे पुत्ररत्न झाले. शके 1530 मध्ये चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी या शुभदिनी माध्यान्हकाली दुसऱ्या पुत्राचा जन्म झाला. पंतांनी सूर्याजीपंतांनी त्याचे नाव नारायण ठेवले. पुढे पंतांनी आपल्या पुत्रास संत एकनाथांच्या पायी घालावे म्हणून पैठण इथे आणले आणि त्यांना पाहून एकनाथांना जाणीव झाली की आपलं कार्य आता हे पुढे चालवतील. त्यांनी मुलांना प्रेमाने जवळ घेतलं. संत एकनाथांनी गंगाधरास श्रेष्ठ असे नाव दिले व सांगितले, हा तुमचा मुलगा श्रीरामभक्तिपरायण होईल, त्याला तुम्ही श्रेष्ठ म्हणत जा. तेव्हापासून गंगाधराला श्रेष्ठ म्हणू लागले. पुढे संत एकनाथांनी शके 1531 मध्ये आपले अवतार कार्य सौम्य नाम संवत्सरात फाल्गुन वद्य षष्ठीस आपले अवतार कार्य संपविले. पुढे काही काळाने गंगाधराला म्हणजेच श्रेष्ठाला प्रभू रामचंद्राकडून रामी रामदास हे नाव आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह मिळाला. त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम अशा 13 अक्षरांचा मंत्र आहे. या श्रेष्ठांनी अनेकांना मंत्रोपदेश देऊन कृतार्थ केले. आपण मात्र कोरडेच आहोत. आपल्यालाही मंत्रोपदेश द्यावा असा आग्रह नारायणाने श्रेष्ठांजवळ म्हणजे मोठ्या बंधूजवळ केला. पण श्रेष्ठांनी त्याला म्हटले, नारायणा, अरे मोठेपणी ह्या सर्व गोष्टी आचरायच्या असतात. आतापासून त्याची घाई नको. पण असामान्य बुद्धीच्या नारायणालाही ते बोलणे काही रुचले नाही. त्याने तळक मारुतीच्या देवळाचा रस्ता धरला आणि मारुतीचे ध्यान सुरू केले. तेथे श्रीराम प्रगट झाले आणि त्यांनी नारायणास मंत्रोपदेश दिला. अंगावर हुमुरजी रंगाचे वस्त्र,
हातात पूजेसाठी बाण, जपासाठी माळ, रामनामांकित पत्र आणि त्रयोदशाक्षरी मंत्र दिला आणि आज्ञा केली, कृष्णातीरी म्लेच्छ निवारणार्थ शिसोदे वंशात सांब अंशे करून शिवनामा राजा उत्पन्न होईल, त्यास मंत्रोपदेश द्यावा आणि त्याचे सहाय्य धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी घ्यावे आणि रामदास असे नाव नारायणाला देऊन श्रीराम अंतर्धान पावले. आणि ही घटना जांबेत शके 1538 नल नाम संवत्सरी श्रावण शुक्ल अष्टमीला झाली. पुढे अशा खट्याळ मुलास व्यसन घालावं म्हणून त्यांच्या आईने नारायणाने विवाह करावा म्हणून खूप हट्ट केला. म्हणाली, अरे मला तू अंतरपाठ धरलेला तरी पाहू दे, असं म्हटलं आणि झाले. नारायणाने तेवढेच शब्द मनात साठवले आणि आईला वचन दिले. लगेच राणूबाईच्या भावाच्या कन्येशी विवाह निश्चित झाला. लग्न दिवस जवळ आला. लग्न वेळ जवळ येत होती. मंगलाक्षदा वाटल्या जात होत्या. सनई सूर वाजत होते. नारायणाला बोहल्यावर उभं केलं. सर्वजण आनंदात होती. समोर अंतरपाठ धरला आणि शुभमंगल सावधान हा शब्द नारायणाने ऐकला आणि आईला दिलेल्या वचनाची पूर्तता झाली असं म्हणून लग्नमंडपातून जो पळाला तो जांबगावी आला. रामरायाच्या आशीर्वादानंच ते नाशिकच्या पंचवटीत आले. नंतर टाकळीत गोदावरी नंदिनी संगमात रामजप करीत, नंतर माधुकरी मागीत असं सतत 12 वर्षे अखंड चालू होतं. अशावेळी रामरायांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन कृष्णतीरी जावे आणि जगत उद्धार आणि धर्मस्थापना करण्यासाठी शिवाजीचं सहाय्य करावे असं सांगितलं आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ते निघाले आणि टाकळीच्या उत्तरेला 2 मैलावर दसपंचक नावाचं गाव आहे. त्या गावात कुलकर्णी गृहस्थ राहत होते, पण त्यांना संतती नव्हती. ऐन तारुण्यात क्षयरोगाने त्यांना धरलं आणि त्यांचा मृत्यू झाला. स्मशानात त्यांना आणलं. पत्नीनं सती जाण्याचं ठरवून स्मशानात आली तेव्हा पत्नीची नजर जवळच असलेल्या तेजपुंज तपस्वीकडे गेली. सती जाण्यापूर्वी सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती तपस्व्याकडे गेली आणि नमस्कार केला. कांकणाचा आवाज ऐकून तपस्व्याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद ऐकून बाई हसून म्हणाली, महाराज, हा आशीर्वाद या जन्माचा की पुढील जन्माचा? तपस्वी म्हणाला, याच जन्माचा. आणि डोळे उघडून पाहतो तर ती स्त्री सती जाण्यास निघालेली असून सतीचे वस्त्रे घालूनच आपणास तिने नमस्कार केला आहे. हे पाहून तपस्वी क्षणभर विचारात पडला आणि म्हणाला, आई, माझ्या मुखातून आशीर्वाद आला तो साक्षात रघुपतीचा आहे, तो अन्यथा होणार नाही. मी आपल्या पतीस एकदा पाहतो. असं म्हणून तपस्व्याने ताटीवरील कुलकर्णींचं प्रेत सोडण्यास सांगितलं. गंगोदक प्रेतावर सिंचन केलं. श्रीराम कृपेनं आणि तपस्व्याच्या हस्तस्पर्शानं जलाचं सामर्थ्य वाढलं. कुलकर्णी अंगावर जल पडताच खडबडून उठून बसले आणि त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं, साक्षात यमदरबारातून या महाराजांनी मला इथे आणलं आणि जीवदान दिलं. आपल्या सामर्थ्याची प्रतीती आली. आपण खरोखरच समर्थ आहात. इथंच तपस्वी नारायणास समर्थ पदवी मिळाली. समर्थांचा दंडकच असा होता की आधी केले मग सांगितले. 24 वर्षे झाली. घर सोडून गेल्यामुळे दुःखात रडून आईची दृष्टी गेली होती. कुण्या गृहस्थाने समर्थांना ओळखून आईला भेटण्यास सांगितले.
समर्थ जांब गावी गेले. आईला भेटले. आई म्हणाली, किती मोठा झालास रे तू, पण तुला पाहण्यासाठी माझी दृष्टीच नाही रे. काही करता येतं का पाहू, म्हणून समर्थांनी आईच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि काय आश्चर्य, आईस दिसू लागलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. अशा समर्थांनी अनेक शिष्य तयार केले. कल्याण स्वामी, अज्ञान आणि भोळाराम आणि छत्रपती शिवराय. शिवराय तर आपले सबंध राज्य समर्थांच्या झोळीत टाकून श्री समर्थांच्या चरणी लागले होते. या ठिकाणी ऐशी जिव्हाळ्याच्या जाती करी लाभाविन प्रीती ही तुकारामांची उक्ती आठवते. कोणत्याही चित्रातून श्री समर्थांचे ध्यान अगदी ठराविक असते. कुबळी, माळ, झोळी, एकची लंगोटी अशा समर्थांविषयी आपणास आदर का वाटणार नाही? एवढ्या त्यागाने अपार कष्ट सहन करून आमच्याकरिता त्यांनी केलेली कामगिरी आठवून कुणाला गहिवरून येणार नाही. श्री दासबोध तसेच आत्माराम या 2 ग्रंथातून समर्थांचे दर्शन आजही आपणास होते. तसंच मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र, मारुतीची आरती आणि गणपतीची आरती ह्या त्यांनी रचलेल्या रचना आहेत. बलाचे महत्त्व समजावण्यासाठी समर्थांनी गावोगावी मारुती मंदिराची स्थापना केली. समाजाला आपल्या प्रबोधनातून जागे केले. त्यांच्यात आत्मविश्वास, कर्तृत्व निर्माण केले. शिवरायांसारखा शिष्य घडविला आणि अखेर आपले अवतार कार्य संपल्याची जाणीव होऊन माघ वद्य नवमीस समर्थांनी श्रीरामाचा जप करत परधामी लीन झाले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रीराम समर्थ. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.